मी बाजारामध्ये गेले होते तर कलिंगड कट करता मी अगदी लाल बुंद केमिकल फ्री आणि रसरशीत असं कलिंगड सिलेक्ट केलं आहे। ते कसं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उन्हाळी हंगाम सुरू झाल्यानंतर कलिंगड खाण्याचा मोह आपल्याला काही आवरत नाही आणि उन्हाच्या झळा बसल्यानंतर आपण रसरशीत लालबुंद असं कलिंगड खातो। आता कलिंगड खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होत असते। शिवाय त्यात अनेक पौष्टिक घटक सुद्धा असतात, ज्यामुळे उन्हाळ्यातील अनेक आजारांपासून आपल्याला सुटका मिळते। पण हे कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मात्र मजा येते। मग अशा वेळेस आपण न कट करता बाहेरूनच अगदी काही स्टेपने बघू शकतो की हे कलिंगड केमिकल फ्री, रसरशीत आणि गोडसर असं आहे। कलिंगडामध्ये ना 92% पाणी असतं आणि आपल्या शरीरासाठी खरंच कलिंगड खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। नवीन तुम्हाला सांगायची गरज मला वाटत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे। तर चला आपण अशा काही टिप्स फॉलो करून हे कलिंगड कसं ओळखायचं ते बघूयात आणि तुमच्या समोर मी हे कलिंगड कट सुद्धा करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह रिझल्ट। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली टीप ती म्हणजे आकार। अंडाकृती आकाराचाच कलिंगड तुम्हाला खरेदी करायचा आहे। अंडाकृती आकाराचा कलिंगड हा बहुतेकदा खूप गोड असतो, त्यामुळे आपल्याला अशा अंडाकृती आकाराचाच कलिंगड घ्यायचा आहे। वाकड्या तिकड्या किंवा गोलाकार कलिंगड आपल्याला कधीच घ्यायचा नाहीये। सगळ्यात पहिले बघता क्षणी आपल्याला अशा अंडाकृती आकाराचा कलिंगड घ्यायचा आहे। असा कलिंगड हा गोडसरच असतो। दुसरी टीप ती म्हणजे कलिंगडाचा पृष्ठभाग। अगदी तुम्हाला असं पूर्ण प्लेन असलेलं कलिंगड दिसेल, अगदी असं चमकणारं कलिंगड दिसेल। एकदम त्याची जी काही वरची बाजू असते, स्किन असते, हे जे साल असतं, हे पूर्ण अगदी तुम्हाला चमकदार दिसेल। तर तसं कलिंगड खरेदी करायचं नाही। त्यावरती अशा पद्धतीने थोडेसे डाग असायला हवेत आणि व्यवस्थितरित्या तुम्ही जर बघितलं तर यावरती भरपूर असे डाग आहेत, म्हणजे समजून घ्यायचं की हे कलिंगड जे आहे केमिकल फ्री आहे। 3 नंबरची टीप म्हणजे हा पिवळा डाग। जेव्हाही तुम्ही कलिंगड खरेदी करता तेव्हा नेहमी लक्षात घ्यायचं की हा पिवळा डाग आहे की नाही। जर हा पिवळा डाग असेल तर समजून घ्यायचं हे शेतात पिकलेलं कलिंगड आहे। कारण शेतामध्ये काय होतं, जेव्हा कलिंगड अशा पद्धतीने असतं, वेलीला अटॅच असतं, तर ते अशा पद्धतीने जमिनीला अटॅच असतं, तर त्यामुळे काय होतं की इथे असा हा पिवळसर भाग किंवा हा कलर असा त्याचा पिवळा होऊन जातो। त्यामुळे समजून घ्यायचं की हे कलिंगड शेतात पिकवलेलं कलिंगड आहे। त्यानंतरची टीप आहे की कलिंगड दाबून आणि आवाज ऐकून खरेदी करायचा। आता तुम्ही कलिंगडचा शेप सगळं काही बघितलं आणि आता फॉर एक्झाम्पल हे कलिंगड आपण जे आहे सिलेक्ट केलेलं आहे, तर खरेदी करत असताना त्याने हातावरती टॅप करायचं, हाताने त्यावरती टॅप करायचं। बघा मी तुम्हाला दाखवते। आवाजावरून आपण कोणते कलिंगड गोड असेल हे ओळखू शकतो। तर कलिंगड गोड असेल तर ठकठक असा आवाज येईल, हे बघा ठकठक आवाज येत आहे। याने सुद्धा समजून जातं की हे कलिंगड गोड आणि रसरशीत आहे। शिवाय फुटलेलं किंवा अगदी कट झालेलं कलिंगड असेल तर ते घ्यायचं नाही। आता तुम्हाला बाहेरून कशा पद्धतीने कलिंगड खरेदी करायचं याचा तुम्हाला 4 ते 5 स्टेप मी सांगितलेले आहेत। आता कलिंगड जे आहे आपण कट करून बघणार आहोत, पण कलिंगड आणल्यानंतर जर तुम्हाला याचा थंड असं कलिंगड हवं असेल आणि न फ्रीजचा वापर करता, तर कलिंगड आणल्याबरोबर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 1 ते 2 तासासाठी, कमीत कमी 1 ते 2 तासासाठी पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून तुम्ही फ्रीजचा न वापर करता ते कलिंगड अगदी थंड होतं आणि मग नंतर तुम्ही कलिंगडचा आस्वाद घेऊ शकता। या कलिंगडाला ना जी काही देठ होती ती तुटलेली होती, म्हणून मी तुम्हाला देठ व्यवस्थितरित्या दाखवू शकले नाही। पण त्या कलिंगडचा देठसुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला बघून घ्यायचा आहे। आता मी कलिंगड इथे व्यवस्थितरित्या स्वच्छ असा धुवून घेतला आहे। मी पाण्यामध्ये ठेवत नाही आहे, कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की हा कलिंगड न कट करता कसाच तुम्हाला व्यवस्थितरित्या लालबुंद आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता, तुमच्या समोर मी इकडे कलिंगड कट करून घेते आहे। याच नोटवर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही इकडे बघू शकता व्यवस्थितरित्या लालबुंद असं आपलं कलिंगड निघालेलं आहे। आता आतमधून तुम्ही कशा पद्धतीने हे कलिंगड केमिकल फ्री आहे की नाही हे चेक करू शकता। यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे, तर त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला किंवा या व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळेल।
पण त्याचबरोबर अजून एक बोनस टिप सांगते, जेव्हाही तुम्ही कलिंगड अशा पद्धतीने कापता तर बियावरून सुद्धा तुम्ही हे कलिंगड व्यवस्थितरित्या चेक करू शकता की हे शेतातलं आहे की नाही आणि केमिकल फ्री आहे की नाही। तर ते कसं, तर काय होतं, ह्या ज्या काही बिया आहेत ह्या जर तुम्हाला अगदी पूर्ण किंवा परिपक्व दिसत असेल अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या, तर समजून घ्यायचं शेतातलं आहे। बऱ्याचदा इंजेक्शन दिल्यामुळे कलिंगड तर लाल असतं, गोडसर असतं, पण त्याच्यातल्या ज्या काही बिया आहेत त्या फार कोवळ्या असतात। तर हे सुद्धा एक बोनस अशी टिप मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली आणि या टिपने सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता की हे केमिकल फ्री आहे की नाही। जर केमिकलवालं कलिंगड असेल तर बऱ्याचदा आपण ते खाल्ल्यानंतर खाजसुद्धा येते, अंगावरती पुरळसुद्धा येऊ शकतात आणि आपल्या शरीरासाठी ते बिलकुल हानिकारक आहे, आपल्या आतड्यांसाठी बिलकुल हानिकारक आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आजकाल चेक करणं खूप गरजेच्या झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करावा। आणि एवढं टेस्ट केल्यानंतरसुद्धा घरामध्ये लहान मुलं असतील तर सगळ्यात पहिले तुम्ही हे खाऊन बघा। खाऊन बघितल्यानंतर तुम्हाला जर ही टेस्ट व्यवस्थित वाटली तरच तुम्ही हे मुलांना द्या, असंच मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की कलिंगडचा आस्वाद घ्या। त्याचबरोबर तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि हो, फॉलो जरूर करा। तर अशा पद्धतीने छोटे क्यूब करून सुद्धा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता, जेणेकरून काय होतं, येता जाता घरातले सगळे मंडळी खातात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।